अंदरमध्ये काय सेपरेट सर तुमचा आवाज येत नाही. हा बाळा, मी म्यूट केलंय ना, म्हणून येणार नाही. 2 मिनिटात करत असतो, अनम्यूट करतो. ओके, आलेत का सगळे? हो सर. मी 2 मिनिट होल्डवर टाकतोय हा तुम्हाला. तुम्ही तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो, थोडं रिवाइज करा. ठीक आहे, स्क्रीन दिसते का रे तुम्हाला? हो. ओके, व्हेरी गुड. होमवर्क केलाय सगळ्यांनी? होमवर्क होता का काही? नाही सर, होमवर्क नव्हता. ओके. होमवर्क नो. हे थोडं रिवाइज करा, मी दाखवतो तुम्हाला. मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर थोडं रिवाइज करा. मी 2च मिनिटात परत येतोय. ओके, झाली का रे रिव्हिजन? आहेत का क्लासमध्ये? हो. ओके, मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे आपण बघितलं होतं लास्ट टाइम. मी पुन्हा एकदा 5 मिनिटात रिवाइज करून देतो आणि मग नंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, म्हणून मी सारखं रिवाइज करवतोय. मागच्या वेळेस ऑलरेडी आपण याला रिवाइज केलं होतं, पण मी परत एकदा सांगतो की मॉड्यूलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय. मॉड्यूलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय मॉड झेड. बघा इथे मॉड म्हणजे 2 उभ्या रेषांमध्ये आपण त्याला डिनोट करत असतो. तर मॉड्यूलस इज डिनोटेड बाय मॉड झेड, किंवा त्यालाच लेटरनी पण डिनोट करतात. त्या लेटरचं नाव आहे आर, स्मॉल आर. मॉड झेड इज इक्वल्स टू स्मॉल आर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इट इज मॉड्युलस. म्हणजे कुठलाही तुमच्याकडे कॉम्प्लेक्स नंबर आला तर त्याला आपण रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढलं तर दॅट इज मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे थीटा. थीटा सॉरी सांग पण मुला. ठीक आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड इज व्हॉट? Argument of z is denoted by arg of z is equals to theta is equals to tan inverse of mod of b upon a. याच्या 4 केसेस बनतात. केस 1 is a is greater than 0 and b is greater than 0. a greater than 0 b greater than 0 म्हणजे ए पण पॉझिटिव्ह बी पण पॉझिटिव्ह असा असतो फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण डायरेक्ट घेतो आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल्स टू थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. केस 2 इज ए इज लेस दॅन 0 बी इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट म्हणजे पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. त्याच्यानंतर येतं थर्ड क्वाड्रंट. A is less than 0, B is also less than 0. म्हणजे पाय प्लस. थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल नेहमी पाय पेक्षा जास्त असतो म्हणून त्याला आपण लिहितो पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल इज ऑलवेज लेस दॅन 2 पाय म्हणून त्याला घेतो 2 पाय मायनस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. याचे काही प्रश्न पाहिले होते आपण. फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वरून पुढचा टाइप आपण शिकणार आहे दॅट इज. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पोलार फॉर्म. पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. जेव्हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड इज इक्वल्स टू ए प्लस आय बी तर त्याचा पोलार फॉर्म येतो इफ झेड इज इक्वल्स टू ए प्लस आय बी इज एनी कॉम्प्लेक्स नंबर then polar form is z is equals to r into cos theta plus I sin theta. ठीक है. That is what z is equals to r into cos theta plus I sin theta. R कौन है? मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. थीटा कौन है? आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. नहीं तो लिया R is what? Where R is modulus of complex number. त्या फॉर्म्युल्याने काढायचं. and theta is argument of complex number. पण त्याच फॉर्म्युल्याने काढायचं. जसं कोणता क्वाड्रंट त्याच्यानुसार त्याचा अँगल फॉर्म करायचा. ठीक आहे. दिस इज पोलार फॉर्म अँड त्याच्यानंतर आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म कॉम्प्लेक्स नंबर नेहमी झेड नीच डिनोट होणार. झेड इज इक्वल्स टू आर इंटू ई रेस टू आय थिटा इज युअर एक्सपोनेन्शियल फॉर्म. याच्यामध्ये परत आपल्याला काय फाइंड करावं लागणार? आर आणि थिटाच. वेअर आर इज मॉड्युलस अँड थिटा इज आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मग इथला कुठलाही एक आपण
कॉम्प्लेक्स नंबर. सपोज हा कॉम्प्लेक्स नंबर घेऊया आपण. क्वेश्चन आहे, नोट डाऊन करताय का रे तुम्ही? हो सर. नोट डाऊन करून घ्या पटकन. नोट करून घ्या, मग मी पुढचं सांगतो. झालं सर. व्हेरी गुड. क्वेश्चन काय आहे? एक्सप्रेस द कॉम्प्लेक्स नंबर मायनस कोणता होता तो? -5√3 -5 -5√3 -5y. Express the complex number -5√3 -5y in polar form and in a exponential form. ठीक आहे. आता ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला काय काढायचं आहे? पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग या कॉम्प्लेक्स नंबरला पहिले नाव दिलं, लेट z इज इक्वल्स टू -5√3 -5i. ठीक आहे. पहिले नाव दिलं तर मग याला आपण म्हणू शकतो देअरफॉर a इज इक्वल्स टू व्हॉट? -5√3. b कोण असेल रे? -5 I. -5. ह्याच्यावरून आपण पहिले काढणार मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे मॉड झेड म्हणजेच r. दॅट इज इक्वल्स टू √a² + b². हा असतो ना फॉर्म्युला. येस. a कोण आहे? -5√3² प्लस b कोण आहे? -5 त्याचा पण स्क्वेअर. मग 5√3² होतो 5² 25 √3 3 इंटू 5² इज 25 इंटू नाही सॉरी ऍडिशन आहे प्लस 5² इज 25. मग किती झालं रे? 25 इंटू 3 75 प्लस 25. 75 प्लस 25 किती रे? 100. √100 काय असेल मग? √100 किती? वर्गमुळात 100. 10. 10. व्हेरी गुड. आता काय निघाला? हा आपला आर निघाला, बरोबर ना? अजून काय काढावं लागेल? थिटा. मग आपण इथे म्हणणार सिन्स, इथे म्हणणार देअरफॉर a इज लेस दॅन 0 अँड b इज ऑल्सो लेस दॅन 0. दोघं निगेटिव्ह आहेत ना, म्हणून a पण लेस दॅन 0 आणि b पण लेस दॅन 0. तर आपण म्हणणार देअरफॉर कोणता? थिटा. थिटा लाईज इन कोणता क्वाड्रंट? जर दोघं पण निगेटिव्ह आहे तर कोणता क्वाड्रंट? सेकंड. कसा? 4. कोणता क्वाड्रंट? थर्ड Fourth. क्वाड्रंट. 4th quadrant. जर दोघं पण निगेटिव्ह आहे तर थर्ड क्वाड्रंट. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये थिटा काय असतो? आर्ग्युमेंट ऑफ झेड दॅट इज थिटा इज इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. म्हणजेच काय? पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ बी कोण होता रे? -5. ए कोण आहे? -5√3. बरोबर ना? मायनस मायनस 5 गेट्स कॅन्सल. म्हणजे हा येतो पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/√3. टॅन इनवर्स ऑफ 1/√3 म्हणजे कोणत्या टॅनची व्हॅल्यू 1/√3 असते रे? कोणत्या टॅनची व्हॅल्यू 1/√3 असते? कोणत्या टॅनची व्हॅल्यू 1/√3 असते? टॅन 30 की टॅन 60? टॅन 30 म्हणजे इथे येणार π/6. 30 म्हणजे π/6. मग याला कोणी नाही म्हणून 1 आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 6π + 1π इज 7π/6. हा आला आपला थिटा. ठीक आहे.
आर मिळाला, थिटा मिळाला. आता आपण बनवणार पोलार फॉर्म. मग इथे लिहिणार देअर फोर पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज z is equals to r into cos theta plus I sin theta. म्हणजे काय होईल देअर फोर z is equals to r म्हणजे 10 cos theta theta काढलाय आपण 7π/6 प्लस साइन ऑफ परत 7π/6 संपला. हा आहे आपला पोलार फॉर्म है ना. असंच काय काढणार रे एक्सपोनेन्शियल फॉर्म. Complex number is what z is equals to r into e raised to I theta. म्हणजेच काय z is equals to r किती काढलाय 10 e raised to theta किती 7π/6 I. संपलं. ठीक आहे. दिस इज पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. तुम्हाला हे समजलं का? सर ते वरचं थोडस लिहायचं राहिलंय. दाखवतो बाळा. सुषमा आहे का तू? नाही सर, मोक्षदा आहे. मोक्षदा. ओके. सुषमा नाही आली ना आज? दिसते का? नाही सर तिनं. ओके जाऊ दे. लिहा तुम्ही लिहा. अनुष्का आहे का गेली? अनुष्का नाहीये ना? नाही सर तिनं पण. लिहून घ्या पटापट. झालं सर. शाबाश. मी एक तुम्हाला सॉल्व करायला देतो. मला पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काढून द्या. ठीक आहे? चालेल ना? येस ऑर नो? येस. झालंय ना लिहून? पुढचं घ्यायचं ना? पुढे देऊ ना सॉल्व करायला? घ्या पुढचं. पुढचं आहे -√3 प्लस I. या कॉम्प्लेक्स नंबरचा मला पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काढून द्या पटकन. 4 आन्सर इन वाटतं सर त्याचं. स्कूल मध्ये असं झालंय ते. वाटतं नाही सांगायचं बाळा. हॅलो सर, हा ही क्लास आहे का? कोण बोलतोय? गीत चेतन कुराडे. हा काय ही क्लास आहे का विचारते मी. क्लास? आ- क्लासच चालू आहे ना बाळा. मग हा पहिला दिवस आहे का? नाही ऑलरेडी भरपूर सेशन्स झालेले आहेत. तुला जुने सेशन्स पाहिजे असतील तर तू त्याच्या रेकॉर्डिंग्स मॅडमला मागू शकतोस. ओके. ठीक आहे? मग याची हा. फीज काय फीज हे सगळं मॅडमशी बोल बाळा तू. मी तुला शिकवतोय फक्त.
ओके. ठीक आहे. हम्म. मॅडमशी बोल, ठीक आहे. ते तुला सगळ्या डिटेल्स सांगतील. फीज वगैरेचं काही टेन्शन नको घेऊ. हो ठीक ठीक आहे. आहे. फक्त रोज यायचं, लेक्चर्स अटेंड करायचे. हो. ओके. सर ते परवा दिवशीच्या तासामध्ये मी नव्हते त्यामुळे मला ते सूत्राचं नाही समजलं. परवा दिवशी नव्हताच बाळा काही क्लास. म्हणजे ह्याच्या आधीचा क्लास सर. हो का? हे नव्हते, याला नव्हतीस का तू? आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कसा काढला त्याला? हो सर. ह्याला पण नव्हते आणि ते वरती सूत्र घेतलेलं ना त्याला पण नव्हते. या सूत्राला पण नव्हतीस का तू? नव्हते. ते मला समजलंच नाही सर. बर, परत सांगतो बघ बाळा. जो पण कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेला असतो ना, त्याचा फॉर्म असाच असतो, A+IB, बरोबर का? त्याच्यात एक रिअल पार्ट असतो, एक इमॅजिनरी पार्ट असतो, बरोबर ना? हो सर. रिअल पार्ट म्हणजे ज्याच्यासोबत आय नाही तो रिअल पार्ट आहे, ज्याच्यासोबत आय आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे. मग इथे रिअल पार्ट कोण आहे? ए. इमॅजिनरी पार्ट कोण आहे? बी. तसंच आपण इकडे जर पाहिलं आपल्या गणितामध्ये आताच्या, तर रिअल पार्ट कोण होता? ए म्हणजे -5√3. इमॅजिनरी पार्ट कोण होता? बी म्हणजेच काय? -5. समजलं? आपण समजतंय की नाही तुला आता? हो सर. मोक्षदा. मग त्याच्यामध्ये आपण मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काढतो बाळा याच्यात. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे हे बघ इथे. मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज दिस. R is equals to √A square plus B square. √A² plus B² म्हणजे त्याचं स्क्वेअर करून ऍडिशन करायची. सर ते समजलं. ना मग इथे केला आपण -5√3 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर. बरोबर ना? मग हे ऍडिशन केलं तर √100 इज 10. मग R आला. हे सूत्र समजलं का तुला कसं वापरलं ते? हो समजलं. हा, आता इथे पुढचं सूत्र आहे, हे याच्यावरून समजेल तुला. थांब. अशा 4 केसेस बनतात. आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजे आपल्याला फाइंड करायचा आहे अँगल. ठीक आहे, की हा कॉम्प्लेक्स नंबर किती अँगल फॉर्म करतो ऍक्सिस सोबत. बरोबर? मग आपल्याकडे 2 ऍक्सिस असतात बाळा, X अंश आणि Y अंश. माहिती की नाही तुला? हो सर माहितीये. हा, मग याला X लाच म्हणतात याच्यामध्ये रिअल ऍक्सिस आणि Y ला म्हणतात इमॅजिनरी ऍक्सिस. ओके. मग 4 केसेस कशा जनरेट होत्या? तर केस पहिली आहे A इज ग्रेटर दॅन 0 आणि B इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे A पण शून्यापेक्षा मोठा आहे, B पण शून्यापेक्षा मोठा आहे. शून्यापेक्षा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह है ना, धन संख्या. बरोबर? हो सर. धन संख्या आली की डायरेक्ट त्याची आर्ग्युमेंट काढायची tan इनव्हर्स ऑफ B/A. आता हे tan इनव्हर्स ऑफ B/A कुठून आलं? तर आपण पहिले काढलं tan थिटा. tan थिटा असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, है ना? समोरील बाजू छेद लगतची बाजू. आठवतंय का हे? हो सर. मग थिटा जर काढायचा असेल तर या tan ला उचलून तिकडे टाकतो आपण, म्हणजे तो इकडचा tan तिकडे जाऊन होतो tan इनव्हर्स. ठीक आहे. मग हे सूत्र बनतं थिटा इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ मॉड ऑफ B/A. दिसतंय का इथे? बघ हे सूत्र हो सर. है ना. पण हे केव्हा? जेव्हा पहिल्या क्वाड्रंटचा असेल तेव्हाच. दुसऱ्या क्वाड्रंटचा असेल तर काय रे तो? दुसऱ्या क्वाड्रंट आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये पण शिकलो होतो. दुसरा क्वाड्रंट असतो 90 ते 180, म्हणजेच π/2 to π. बरोबर ना? हो की नाही? हो सर. मग π/2 to π, मग पायपेक्षा कमी असेल म्हणून तोच अँगल दिला π-. ओके. π- tan इनव्हर्स ऑफ मॉड ऑफ B/A. ओके. ते तिसऱ्या क्वाड्रंट साठी केलं π+, कारण तिसरा क्वाड्रंट पेक्षा जास्त असतो, π आणि 3π/2 च्या मध्ये. बरोबर ना? म्हणून त्याला लिहितो आपण π+ tan इनव्हर्स ऑफ मॉड ऑफ B/A.
आणि केस नंबर 4 की ए इज ग्रेटर दॅन 0, बी इज लेस दॅन 0 म्हणजे ए धन बी ऋण. धन ऋण कुठे असतं? चौथ्या क्वाड्रंट मध्ये. म्हणून त्याला लिहितो आपण 2 पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. असे हे चारही सूत्र मी सांगितले होते, 4 केसेस बनतात म्हणून. मग आता तेच केस इकडे ऑब्झर्व करू. √3 -1 मायनस आय मध्ये याला तर पहिले नाव दिलं झेड इज इक्वल्स टू -√3 प्लस आय, है ना. मग ए कोण आहे याच्यात सांग बर का मोक्षदा? ए कोण आहे बाळा याच्यात? -√3 वर्गमुळात 3. आणि बी कोण आहे सांग? आय. आय सोबत आलेली गोष्ट जी असते ती बी असते. आय सोबत आलाय 1. ए इज रिअल पार्ट, बी इज इमॅजिनरी पार्ट. आठवतंय की नाही ते मी सांगितलं होतं ना तुम्हाला? हो सर. बी कोण आहे मग? 1. ओके. आता इथून परत काढणार आपण देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड. मॉड्युलस ऑफ झेड ला आपण डिनोट करू मॉड झेड नी. म्हणजेच आर इज इक्वल्स टू काय होतं ते सूत्र सांग मोक्षदा? √. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. शाबाश. √a स्क्वेअर म्हणजे -√3 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर नेहमी काय असतो? प्लसच. आणि √3 चा स्क्वेअर काय असेल रे? 3 3. प्लस 1. 3 + 1 म्हणजे 4. वर्गमुळात 4 म्हणजे किती? 2. म्हणजे आर काय भेटला आपला? 2. बरोबर का? इथपर्यंत समजलंय का मोक्षदा? हो सर समजलं. आणि सगळेजणांना समजलंय का? आता पुढे आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. आर्ग्युमेंट ऑफ झेड साठी इथे लिहिणार आपण ए इज लेस दॅन 0. बघा -√3 लेस दॅन 0 असतो, ऋण आहे ना तो. आणि बी 1 आहे म्हणजे बी इज ग्रेटर दॅन 0. ए लेस दॅन 0, बी ग्रेटर दॅन 0 म्हणजे कोणता क्वाड्रंट? क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये मला सांगा बाळांनो, सेकंड क्वाड्रंट मध्ये आपण काय घेत असतो रे आर्ग्युमेंटला? थीटा इज इक्वल टू पाय अपॉन पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ मॉड ऑफ बी अपॉन ए. पाय मायनस टॅन इनव्हर्स मॉड मध्ये कोण? बी म्हणजे 1, ए म्हणजे √3 विथ मायनस साइन. पण हे मॉडच्या बाहेर आलं तर प्लसच असेल म्हणून पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 1/√3. आताच पाहिलं होतं आपण टॅन इनव्हर्स ऑफ 1/√3 किती असतो? हे बघा इथेच पाहिलंय आपण. किती असतो? π/6. म्हणजे आपल्याला अँगल काय भेटेल रे? 6π - 1π. 5π/6. गायत्री पोलार फॉर्म झाला का मग तुझा? पोलार फॉर्म का? मोक्षदा समजतंय ना बाळा? हो सर. Therefore polar form of complex number is z is equals to r into cos theta plus I sin theta. गायत्री उत्तर नाही दिलं तू अजून. सर कोण कोणाचं झालंय? मानसी चव्हाण. मानसी सांग बाळा. फायनल आन्सर 2 ई I 2 into ई e की पावर 5π/6 आय. व्हेरी गुड. आणि पोलार फॉर्म? पोलर फॉर्म 2 into cos 5π/6 plus sin 5π/6. व्हेरी गुड बा. I साइन येतंय. एक्सपोनेंट हो आय साइन लिहिलंय ना.
exponential form is z is equals to r into e raised to I theta. Therefore z is equals to r असतो आपला 2 e raised to 5 pi by 6 I. हा येणार आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि हा आला आपला पोलर फॉर्म. ठीक आहे, आलं का रे उत्तर आता? हो. व्हेरी गुड. नसेल आलं तर लिहून घ्या इथून. मोक्षदा लिहून घे बाळा तू. हो सर लिहिलं. व्हेरी गुड. आता देऊ का तुम्हाला सॉल्व करायला? आता येईल ना? आता थोडा थोडा प्रयत्न करू शकतात ना तुम्ही? हो सर द्या. हो सर. पुढचं घ्या. -2 नाही, मायनस नका घेऊ, असं घ्या 2 + 2√3i आणि सॉल्व करून मला सांगा. 2 + 2√3i. सर आलं आन्सर. व्हेरी गुड. काय आलं बाळा आन्सर? Z is equal to 4e power I pi upon 3. पॉवर मध्ये Pi upon 3. π/3. एवढंच आलं? कोणता क्वाड्रंट आहे हा? फर्स्ट. फर्स्ट क्वाड्रंट आहे. व्हेरी गुड. 2 + 2√3i म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. ओके. काय आलं मग आन्सर? पोलार फॉर्म सांग मला आधी गायत्री. अजून कोणाचं आलंय? कोण सांगत होतं? Z मानसी. to R मानसी ना? cos theta हो. plus I sin theta. cos थीटा प्लस, Sin theta. हा तर थीटाची व्हॅल्यू काढली ना बाळा तू? काय आली ती? Pi upon 3. Pi upon 3. दोघांची सेम आली. मग असं लिहू ना आपण त्याला की झेड इज इक्वल्स टू आर. आर म्हणजे तुमचा काय आलाय? आर काय आलाय? 4. 4 आलाय. बरोबर. √3 4 + 4 × 3. ओके बरोबर. 16चं वर्गमुळीच 4 म्हणजे तो येतो 4 ब्रॅकेटमध्ये cos π/3 प्लस I sin π/3 असं आलं का रे? हो. Z इज इक्वल टू, दिस इज युअर पोलार फॉर्म. पोलार फॉर्म म्हणू आपण याला. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आलाय? Z इज इक्वल्स टू 4 × e raised to Upon. π/3i. बरोबर. Yes. व्हेरी गुड. पुढचं घ्या. जमतंय ना आता? मोक्षदा येतंय का बाळा आन्सर? हो सर. ओके. आता तुम्हाला पुढचं देतो. √3 - 3i.
आलं का रे? सर मिस्टेक झाली सर, 3 च्या जागेवर 8 येऊन घेतला. नाही, मग चेंज कर त्याला. 8 जर घेतला तर आन्सर नाही येणार. आलं सर, वाटतं चुकीचं आहे का काय माहिती. सांग बाळा काय आन्सर? 2 Z इज इक्वल्स टू पोलर फॉर्म सांग मला आधी. अच्छा, पहिले मला हे सांग, R काय आलं? R का? हा, रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. 3 हम्म, अपॉन 3 स्क्वेअर थीटा. तो सॉरी, तो कोण असतो स्क्वेअर वाला? तो तुझा R काय आला? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मध्ये A कोण आहे मला सांग गायत्री. सर माझा R हा, 2√3 आलेला आहे. व्हेरी गुड. कोण आहे ही? मानसी. मानसी. मानसी असा येतो तो रूट मध्ये 12. रूट मध्ये 12 ला आपण लिहितो 4 × 3. सर माझं पण ते 4 चा रूट येतो 2 आणि √3. मग R आला 2√3, बरोबर का? हो. आणि थिटा आला, थिटा कारण की A कोण आहे √3 आणि B कोण आहे -3. म्हणजे हा फोर्थ क्वाड्रंट मधला आहे. फोर्थ क्वाड्रंटला आपण लिहितो 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ मॉड ऑफ B अपॉन A, म्हणजे -3/√3. एक एक √3 कॅन्सल झाला तर हा होतो 2 पाय मायनस tan इनवर्स ऑफ 3 मध्ये 2√3 असतात. एक √3 कॅन्सल, तर हा उरतो फक्त √3. tan इनवर्स ऑफ √3 म्हणजे π/3, म्हणजे 2 पाय मायनस π/3. हा होईल 6 पाय मायनस 1 पाय इज 5 π/3. हा आलाय का रे थिटा तुमचा? थिटा जर हा आला असेल तर ठीक, नाही आला तर चेंज करा त्याला. मग याच्यावरून पोलर फॉर्म काय येईल? 2√3 ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ 5 π/3 प्लस I साइन ऑफ 5 π/3. हा झाला तुमचा पोलर फॉर्म. आणि तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येईल मग? 2√3 × e⁵ 5 π/3 I. ठीक आहे, आलं लक्षात? हो सर. आलंय का? कोणाकोणाचं आलंय असं? कोणाचंच नाही आलं? सर माझं नाही आलं. मग तू लिहून घे बाळा हे. ठीक आहे. सर कुछ होमवर्क देना है क्या आपको? सॉरी, तुम्हाला काही होमवर्क द्यायचा आहे का सर?
नाही, आज काही होमवर्क नाही तुमच्यासाठी. लिहिलं गेलं सर. ओके, व्हेरी गुड बा. ठीक आहे, चालेल. आज काही होमवर्क नाहीये. उद्या आल्यावर आपण नवीन टॉपिक शिकू. आज आपण फक्त मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचीच प्रॅक्टिस केली आहे मेन म्हणजे. ठीक आहे, तुम्ही याच्यावर भरपूर प्रश्न आहेत, तसे स्वतःहून पण प्रश्न बनवून प्रॅक्टिस करू शकता. सर एक्सरसाइज 1.3 स्टार्ट नाही झाली ना? 1.3च्या बेसिसवरच क्वेश्चन्स चालले आहेत बाळा, हे बेसिक. हो माहिती ते, बट स्टार्ट नाही झाली ना? नाही, एक्सरसाइज नाही स्टार्ट केली अजून. ओके. मी असं काही एक्सरसाइज वाईज घेतच नाहीये ना, जे प्रश्न आले ते मी घेतोय असं. ठीक आहे, वाटल्यास एक्सरसाइज मधले प्रश्न घ्यायचे असतील तर ते घेऊ आपण उद्या वगैरे. ठीक आहे, चालेल का? हो हो. हो सर. ओके, चालेल, ठीक आहे. चलो, बाय बाय, टेक केअर. बाय, गुड नाईट. सर बाय सर. बाय बाय. उन्नती तू आता जॉईन झाली. बाय बाय. बाय सर. बाय सर. बाय. बाय बाय.